नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे उपमा. तर चला तर पाहूया मी कसं बनवला आहे तो. आता आधी तर एक दीड वाटी ना मी रवा घेतलेला. तर रवा व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेतला आणि मग तो साईडला काढला आणि त्याच कढईमध्ये मग मी तेल गरम केलं. तेल टाकलं आणि एकीकडे ना एका वाटीमध्ये मी मूग डाळ आणि उडद डाळ हे भिजवून ठेवलेलं. ते मी त्यात टाकलं थोडाच वेळ आणि मग शेंगदाणे, मिरची, राई, जिरं हे टाकलं आणि स्पेशल म्हणजे ह्याच्यात मी गाजर टाकलेलं आहे. मुलं तर असं पण गाजर खातात, पण ह्याच्यात टाकल्यावर जास्त टेस्ट वेगळी येईल म्हणून गाजर पण टाकून दिलं आणि ह्याच्यामध्ये कांदा टाकला आणि व्यवस्थित परतून घेतला आणि लाल मिरची कलरफुल दिसायला पाहिजे ना म्हणून लाल मिरची पण टाकली आणि आवडीनुसार मीठ. म्हणजे मी कसं टाकते, दीड वाटी जर मी रवा घेतला तर दीड वाटी मी मीठ टाकते आणि मग 3 वाटी पाणी टाकून ते व्यवस्थित उकळून दिलं. आणि हो, कोणाकोणाला उपमा आवडतो हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे पाणी आहे का व्यवस्थित उकळलेलं आहे. भाजी त्यात व्यवस्थित उकळतात की तो भाजलेला रवा असतो तो मी टाकला त्याच्यामध्ये आणि त्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे बघा पूर्ण त्या रव्याने पाणी खेचून घेतलेलं आहे. सुकं झालं ते पूर्ण आणि मग 2 मिनटं मी त्याला झाकण लावून ठेवते आणि 2 मिनटांनी ओपन केलात तर बघा रवा व्यवस्थित शिजलेला असतो त्याच्यामध्ये आणि मग वरून मी कोथिंबीर टाकलेला आहे. असा माझा हा उपमा तयार झालेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी तर तुम्हाला नॉर्मल सगळ्यांनाच माहिती आहे. एकदा मी करून केली, तुम्ही पण करून बघा. धन्यवाद.